माझी क्रश चालली स्कूटीवर आणि तिची गाडी पडली आणि मी मग टू व्हीलरवर मित्रासोबत मी उतरलो, माझ्या क्रशला हेल्प केली, असं उचललं वगैरे, हॉस्पिटलला नेलं. क्रश ठेवणं काही वाईट आहे का? चिडली. मी फक्त म्हटलं की कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये माझी एक क्रश होती, तेवढ्या टॉपिकवरच चिडली. चिपकू नको ना तिकडं, हो ना, जरा गरमी होते ना मला. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. गाईज आज संडे आणि संडे स्पेशल. आज आम्ही सगळे क्लासला चाललेलो आहे, म्हणजे अमोल आणि मी. हर्षद आणि आरोहीला घरी काम आहे, मम्मी पण चालली आहे बाहेर. अमोल चल, ऍक्च्युली आपण लेट झालेलो आहे भाई. चलो 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 चलो. अमोल निघालेला आहे त्याची फेवरेट पॅन्ट घालून, जो की ती रोज घालतो. खूप कम्फर्टेबल आहे माहिती का, एकदम हवा लागते. आरोही चल, बाय बाय बाय. तू तुझी एक फेवरेट गोष्ट विसरतोय. काय? सनग्लासेस. बाय मम्मी. पप्पा चालता क्लासला? नाही नाही, आमचा क्लास संपल तोपर्यंत, तुमची आंघोळ होईपर्यंत. चला चाललो आम्ही. नाही, सगळे म्हणे स्टुडंट आम्ही येतो म्हणे. गाईज आता ना, मी क्लासकडे जाण्यासाठी निघालेलो आहे आणि मी ना एक परफ्यूम मारलेला आहे, त्याचा इतका भारी वास येतोय माहिती का, एकदम रिफ्रेश वाटतंय. आणि आपल्या व्हिडिओला डेली कमेंट करणारा विनर काढला होता आपण, मैत्रीय बनसोडे व्लॉग. भाई प्लीज तुझा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर दे, प्लीज मोबाईल नंबर दे, आम्हाला तुझ्यापर्यंत यायचं आहे, तुला गिफ्ट द्यायचं आहे. आणि गाईज हा तर लास्ट महिन्याचा विनर आहे, तुम्ही ह्या महिन्याचे विनर व्हा, त्यासाठी डेली व्हिडिओला कमेंट करा. तर आता आहे ना 12:37 झालेले आहे. आता आहे ना मी क्लासला आलेलो आहे. मी कॅमेऱ्याला आरोही समजून बोलत होतो. आता इथे बघा, आपण जो ओएस घेतला त्याच्यात आम्ही मास्टर घेऊ शकत नव्हतो जास्त करून, तर बॅक साईडने आम्ही काय केलं, थोडंसं सीन चीट केला, चेअर थोड्या क्रॉस केल्या आणि माझ्या ओएस मी टेक शूट केलं. गाईज आज पण आम्ही क्लास अटेंड केला, खूप जास्त मजा आली आणि आता आहे ना घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. तर क्लासवर नाही ना, आता मी घरी आलेलो आहे आणि आता आहे ना मला खूप जास्त भूक लागलेली आहे. आरोही नीचे आओ, मेरे को कुछ बना के दे दो. नाही तू ये. हर्षद आहे ना टीव्ही वरती ॲनिमेटेड मूवी बघत बसलेला आहे आणि मी या ठिकाणी जेवण करतोय. आरोही पण कार्टून बघतीये. थोड्या वेळ ना मूवी बघितला, त्याच्यानंतर मला एवढी झोप येत होती माहिती गाईस, कारण रात्री ना मला लेट झालं होतं झोपायला. तर माझी ना मस्तपैकी झोप पण झालेली आहे आणि आता ना भूक पण लागलेली आहे. आता संडे असो मंडे असो, डेली आपल्याला काम करावं लागतं, डेली आपल्याला व्हिडिओज वगैरे सगळं काम करावं लागतं. मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात. सॅटर्डेपासूनच संडेची इतकी एक्साइटमेंट राहायची माहिती का, म्हणजे मैत्र राहायचं ना, दुसऱ्या दिवशी सुट्टी आहे तर मस्तपैकी लेट उठायचं, मित्रांसोबत खेळायला जायचं. मम्मी जोपर्यंत आवाज देत नव्हती तोपर्यंत आम्ही काही घरी येतच नव्हतो, बाहेरच खेळत राहायचो. काही हर्षदचं आहे ना काहीतरी शूट चालू आहे बरं का, हे बघा. सॉरी फॉर इंटरप्ट. नाही, अजून चालू नाही झाली. गाईज हर्षद आहे ना गेमिंग व्हिडिओ शूट करतोय. झाला का शूट? आता चालू करतोय. कोणता गेम खेळतोय? BGMI. आणि टी शर्ट कोणाचं घातलं बघा? अमोल दादाचा. यस, सही झालं मला. ते लॅपटॉप हिट होतं म्हणून त्याने ना AC चालूच ठेवलेलं आहे, सगळी थंडगार करून ठेवली रूम. चल बाय. बाय बाय. बाहेर चालला? नाही रे, खाली आहे. आणि हाय मनू, माझ्या मामाचा मुलगा इतका भामटाय माहिती का, 2 दिवसापासून त्याची बायको घरी नाही म्हणून इकडे येतोय. बायको होती तर येत पण नव्हता, तोंड पण नव्हतं दाखवत का रे. नाही रे, टाइमच भेटत नव्हता. आणि त्या कपलचं नाव इतकं भारी माहिती का, याचं नाव मनूभाऊ, मनीषाताई. आम्ही त्यांना मनूमनी म्हणतो, मनूमनी. आणि आरोहीचा या साईडला आहे ना स्वयंपाक चालू आहे आणि मम्मीन ते ना बाहेर गेलेले आहे, अजून तर काही आलेलं नाही आहे. आज कुछ तो भी स्पेशल लग रहा है. काय स्पेशल आहे? काय बनत असेल बघून सांग. ते पनीर दिसतंय मला त्या साईडला. पनीरच आहे, पण काय पनीरची भाजी आहे की काय? भाजी आहे पनीरची मस्त. मम्मी ते कधी येत आहे? थोडा वेळ आहे अजून त्यांना. स्कूबी अजून कोपऱ्यात जा ना बाळा तिकडं. हे बघा कशी कोपऱ्यात जाऊन बसली स्कूबी. आता आहे ना मनू भोला घेऊन आहे ना मी खाली चाललेलो आहे, कारण मला आहे ना हे ड्रोन उडवायचं आहे. बघू त्याचा नाईटला एक्सपिरियन्स कसा आहे. गाईज नाईटला पण एवढं भारी वाटतंय ते उडवायला. थांब, लँड करतोय तिथं. तर आता ना मी अमोलला आहे ना गिम्बल ऑपरेशन शिकवतोय. कसं शिकायचं, लँडस्केप की पोर्ट्रेट? पोर्ट्रेट. हे बघ, हे बटन दोनदा दाबलं ना क्यूब होणार झालं. हे लक्षात ठेव. हां, आता इथं म्हणून लाईटच्या साईडला इकडे आपल्याला 1x ला शूट करायचं की 2x ला ते आपल्या हातात आहे.
हा ठीक टू आहे एक्सला लय असं मूव होतं ना आपल्या हाताने काय काय असं शेक होऊन जातं ना फोन. नाही ना मग गिंबल कशाला आहे माझ्या पाठीमागं हा चंद्र दिसतोय ना तो चंद्र नाही माझ्या आत्याचा मुलगा आहे दत्ता भाऊ. ओ चंद्र ओ चंद्र तेव्हा ते चमकू राहिल्या बा हा माझा आत्याचा मुलगा आहे दत्ता भाऊ. त्यांनी ना गाडी घेतली नवीन क्रेटा ती आतापर्यंत प्रत्येक महिन्यात 2 वेळेस कुठे कुठे घासलेलीच आहे. कुठे कुठे काढताना टर्न घेताना घासून ठेवते. एकदा आम्ही जुन्या घरी राहत होतो ना तिथं एकदम कमी स्पेस होता त्याच्यात ठेवली गाडी फसून त्याला मागं घेताना पुढे घेताना दिली तिथेच गाडी उभी करून मग मी गेलो मग मी तिथून गाडी काढून दिली. त्यांची गाडी चालवणं लय अँटिक आहे. कुठेही घासून येते ते कुठं पण महिन्यात 2-3 वेळेस ती गाडी शोरूमलाच उभी असती. आता आहे ना मी हर्षदच्या रूममध्ये आलेलो आहे. हर्षदची रूम एकदम स्पेशल रूम आहे. इथं आल्यावर एकदम भारी वाटतं. संडे स्पेशल काय केलं आज? मी का आज टाइमपास अभ्यास नाही केला? थोडं सकाळी गेलं तर अर्धा तास. बाकी काय केलं? हा बाकी काय काय केलं? बाकी टाइमपास इकडे इकडे काय काय केलं बाकी? टाइमपास केला टाइमपास केला. म्हणजे अर्धा तास सकाळी अभ्यास केला आणि आता गेमिंग व्हिडिओ शूट केला. मग आम्ही का मी खाली बसलेलो होतो. काय केलं ग दोघांनी बसून खाली? टाइमपास. मी स्वयंपाक केला. हा आणि हर्षदनी? मला माहिती काय केलं. तिने स्वयंपाक केला. तू काय केलं? मी टाइमपास. इसी बात पे हर्षद को फटके हो जाने दो. काय हिंदी पाहिली का? होंग जाने दो. होंग फटके हो जाने दो. इसी बात पे हर्षद को फटके होंग जाने दो. हिंदी पण बोलता येत नाही. अरे मेरे से सीखो कैसे बोलने का. बोलने का. नहीं खरं मी तुम्हाला ट्रेनिंग देऊ शकतो हिंदी कशी बोलायची. पहले तू घे ट्रेनिंग हिंदी का. नहीं मेरे को है ना अच्छे से हिंदी में बोलने को आता है. आता है. तुमको नहीं आता क्या? मुझे भी हिंदी आती है वैसे. मुझे भी आती है एकदम प्रॉपर आती है मुझे हिंदी बोलना. जो प्रॉपर सगळ्यांनी आपला हिंदीवाला व्लॉग बघितलेला आहे. सगळ्यांना माहिती आहे आपली हिंदी किती. तर आता ना आम्ही खाली पार्किंग मध्ये आलेलो आहे आणि पोरं हसता का बरं माहिती का? आमच्या ताईचं नाव आहे चंद्रकला ताई. तर पोरं म्हणताय ताई चंद्रकला आहे म्हणे पण चंद्र इकडे आहे म्हणे. हमारा चांद इधर आहे. हा हे चंद्र हिकाला. आणि मम्मी ना थोडी ओव्हरवेट होत चाललेली आहे. मम्मीचं ना वजन वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही ना बॅडमिंटन घेऊन आलेलो आहे आणि मम्मीला ना आता बॅडमिंटन कसं खेळायचं ना ते शिकवणार आहे आम्ही. जेणेकरून जेवण झाल्यावर आहे ना थोड्या वेळ तरी मम्मीची काहीतरी बॉडीची ना ऍक्टिव्हिटी झाली पाहिजे. मम्मी जेवण झाल्यावर रोज आहे ना खेळायचं काहीतरी. हे बापरे जेवण केल्यावर मला काहीच काम नाही सांगायचं. झोप येते डायरेक्ट मम्मीला. हवा आहे रे त्याला आता. हवा आहे त्याला आज. हा फुल पण व्यवस्थित पाहिजे जरा. एकदा कळलं ना मम्मी तुला ते कसं खेळायचं? सोपं आहे ते. 48 आता आहे ना हर्षदन मी खेळतोय. तर मम्मी सोबत आहे ना आता मी बॅडमिंटन खेळणार आहे आणि कसं खेळायचंय ना मम्मीला शिकवणार पण आहे. ते खाली आलं का असं की मग मारायचं. हे बघा मार. जमलं जमलं मम्मी व्हेरी गुड. जमलं मार मार मम्मी. हां हालत राहायचं. हां व्हेरी गुड. एकदा ते जमायला लागलं ना दोघांना की मग नॉन स्टॉप चालू द्यायचं मग जमतं. दमली का? मग खेळ नाही ना खेळ. तर काही आम्ही ना आता रेस लावणार आहे मम्मी वर्सेस आरोही मध्ये. बघू आता ही रेस ना कोण जिंकणार आहे. 3, 2, 1 गो. मम्मी आरोही पुढे आली. मम्मी पळ मम्मी पळ. अरे मम्मी माग राहील. पळ मम्मी पळ. नाही काय तुम्ही आरोही विनर आहे. आरोही अर्ध्यामध्ये यायचं. परत यायचं मला माहितीच नव्हतं. मी तिथंच थांबले. ठीक आहे आरोही विनर आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आता आमलेन मी. हां कशात तरी जिंकली. आता आरोही वर्सेस अमोल. चला रेडी 3, 2, 1 गो. अरे अमोल पुढे गेला. अमोल जिंकलेला आहे. 3, 2, 1 गो.
चीटर हर्षद चीटर आहे, हर्षद चीटर आहे. आता आहे ना स्लो सायकलिंग आहे, पाय टेकवायचे नाही. हा पाय खाल्ले टेकवायचे बरं का, नाही तर आऊट. हळू स्पीड मध्ये आपल्याला हळू आऊट आहे आरोही. अशा जर ॲक्टिव्हिटी आमच्या डेली झाल्या ना, मम्मी आत्ता बारीक होऊन जाईल आणि आम्हाला मम्मीला बारीक करायचंच आहे. बारीक नाही करायचं, वजन कमी करायचं. मग तेच ना, बारीकच होणं झालं ना ते. बारीक नाही होणार आहे मी, फक्त फॅट कमी झालं. बापरे, तू नाही चालवत सायकल? मला येत नाही. पण आताला स्लो 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 रेंदे बाई रेंदे. आता नाही कट नाही करणार बरं का, हे तेच राहू दे टाकायचं. ना. हा. मग तुझं नॅचरल वे आवडतो आम्हाला. होतं की स्लो अरे तू सुना नाही, तू नाही सुना. परत एकदा म्हण. स्लो सायकलिंग. हा पूर्ण एका वाक्यात स्लो म्हण. सायकलिंग. राहू दे. आरोही हा तू किती लकी ग. हा की माझ्या आयुष्यात तू आहे. रोजचा डायलॉग आहे हा, सकाळ दुपार संध्याकाळ. जशी गोळी राहते ना आपल्याला, डॉक्टर गोळी देतो ना सकाळ दुपार संध्याकाळ घ्या, तसं आम्हाला रोज म्हणतो तू किती लकी ग, तुझ्या आयुष्यात मी आहे. तू किती लकी ग, तुझ्या आयुष्यात मी एक आहे. मिनिट, अरे तू काळी दिसते ग. खरंच यार, 2-3 दिवसापासून मी लय काळे झाले. तेच म्हणतो गाईज, बघ ना मी गोरा दिसतोय आणि अरे काळी दिसते. तिच्यापेक्षा गोरा आहे बघ. नाही तू तिच्यापेक्षा काळा दिसतोय. यांच्या गेमच्या मध्ये ना मी ड्रोन आणलेलं आहे. गाईज आम्ही खेळून खेळून एवढं दमलेलो आहे माहिती का, आता डायरेक्ट झोप येते. मला आहे ना असं पडल्या कधीच झोप लागत नाही. अरे तुझ्या बाबतीत होतं कसं? मला ना असं विचार करावा लागतो, अशा मी ना इमॅजिनरी गोष्टी बनवते, मग त्या गोष्टीमध्ये मला झोप लागून जाते. लगेच झोप लागते. हा लागते. गाईज मला आहे ना असं म्हणजे पडल्या झोपच लागत नाही. खूप सारे विचार येतात करिअर वगैरे वगैरे वगैरे, त्याच्यानंतर जाऊन मला झोप लागते. म्हणजे मला पडल्यानंतर पण ॲटलिस्ट 1.5 ते 2 तासानंतर झोप लागते. मला काय विचार येतं माहिती का, मी मोठं झाल्यावर कसा दिसल, मग मी काय करल वगैरे असे मग डीप विचारात चालले जातो. मग झोप. अरे माझे विचार माहिती का, उद्या काय करायचं हिच्यावरून कुठं चालले जातं. तर मी तसंच असतं, कुठून सुरू होता आणि कुठं जाऊन संपता. विचार पण तसंच असतं बरं का. समजा आपण बॉटलपासून विचार चालू केला तर कुठंही चालला जातो तो टॉपिक. तुला काय स्वप्न पडता रे? स्वप्न ग मला असेच, मी मोठं झाल्यावर काय करल, मी मोठा व्लॉगर राहील, माझ्यासोबत त्याचे फोटो काढतील, असे विचार येते स्वप्नात. आणि अरे तुझे कसे स्वप्न असतात? स्वप्नांचा टाईप जाणून घ्यायचा बेसिकली. स्वप्नांचं टाईप म्हणजे झोपल्यावरचे स्वप्न का? हा म्हणजे झोपेत पडणारे स्वप्न. हो हा. म्हणजे झोपलेले असल्यावर माझे स्वप्न नाही मला ना, अजून एक स्वप्न झोपेत येते. जे पडतात तेच ना. ते स्वप्न. माझं ना खूनच करून गेलं कोणीतरी, परत टेररिस्ट आले, परत आपल्या घरात कोणतरी घुसलंय, परत ना मला एकदा इतकं डेंजर स्वप्न पडलं होतं, कॉमेडी पण होतं. मी सांगू का? ऋषीला सांगितलं मी ते. नको नंतर कधीतरी सांगू ते. अमोल तुझे काय स्वप्नाचा टाईप? मला आहे ना आता भूत बिताचे स्वप्न पडते, म्हणजे असं भूतात स्वप्न वगैरे ते आरोही सारखे सेम भूत राहते. माझे तर करिअरचे स्वप्न असता, नाही तर माझ्या स्वप्नात आहे ना म्हणजे कोणी पण असं डेडच राहतं. ते काय पडतं मला असे काय माहिती. माझ्या स्वप्नात तर मीच मरते आणि मी माझं सगळं बघते, पण मी मेल्यावर काय चालू आहे, काय होतंय, कोण रडतंय, कोण आजी लेवल की बोलतंय. बंदी. आणि जेव्हा मी कॉलेजला होतो ना, तेव्हा मला कशी स्वप्न पडायची माहिती का, माझी क्रश चालली स्कूटीवर आणि तिची गाडी पडली आणि मी मग 2 व्हीलरवर मित्रासोबत मी उतरलो, माझ्या क्रशला हेल्प केली, असं उचललं वगैरे, हॉस्पिटलला नेलं, अशा टाईपमध्ये स्वप्न पडायचे. इतके पांचट स्वप्न कसे पडू शकता कोणाला? कसं पांचट काय? काय? आणि पण माझ्या स्वप्नात तर अजून क्रश बीस काय हा ना, आलंच नाही माझ्या पण स्वप्नात नाही येत भाऊ. मला काय असंच मारलं मुरलं भूत भात हेच येते. म्हणजे तू ना विचार करतो क्रश बद्दल हा, म्हणून माझ्या तुला स्वप्नात आहे ना crush. फक्त मी आरोही. कॉलेजची गोष्ट करत होतो, कॉलेजची. हा मग तू तेव्हा विचार करत असशील ना, माझी क्रश अशी चालली तशी चालली, म्हणून तुला ते स्वप्न पडायचे. की मला काय स्वप्न पडते, मी किडनॅप झालो आणि जो माझं किडनॅपर आहे का, मी त्याच्याकडून पळून जातो आणि जे माझ्या माग लागतो का, मी त्याला मारून टाकतो आणि मी पळून जातो. वा शाळेमधली जी क्रश असायची असं वाटायचं शाळेमध्ये टेररिस्ट घुसले आपल्या आणि मग नंतर आपण लगे हिरो बनलो, लगे त्या टेररिस्टला मारलं, अटक करून दिली आणि मग क्रश इम्प्रेस झाली. म्हणजे तुझी शाळेतली क्रश. कॉलेजची पण आता आहे ना मस्त फॅनची हवा घेऊ भो, लय गरमी झाली खाली, पूर्ण बॉडीतला ना असा घाम निघाला बाहेर. बरोबर ना आरोही? अरे बरोबर आहे ना? म्हणजे कसं वाटलं खाली गेल्यानंतर? का चिपकतोय पण आता का? काय झालंय? काय झालंय हं? तुला माहित नाही काय झालंय? तिकडं हो ना, जरा गरमी होते ना मला. चिडली? मी फक्त म्हटलं की कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये माझी एक क्रश होती, तेवढ्या टॉपिकवरनंच चिडली. मग प्रत्येकाची असते ना का क्रश, त्यात काय वाईट आहे? क्रश ठेवणं काही वाईट आहे का?
क्रश असणं कोणावरती काही वाईट आहे अमोलची का? नाहीये बघ, अमोल म्हटलं. पण माझी होती, शाळेत पण एक क्रश होती आणि कॉलेजमध्ये पण आहे. होती कॉलेजमध्ये पण एक होती क्रश होती. तू तर म्हटलं होतं माझ्या कॉलेजमध्ये मुलीच नाहीये. दुसऱ्या कॉलेजची क्रश होती. लाजलो मी. होती म्हटलं मी माझी क्रश कोण होते सांग? कॉलेजमध्ये ना, म्हणजे असं एक क्रश होती माझी कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये पण एक क्रश होती माझी. कशी चिडते, कसे एक्सप्रेशन आहे. खरं सांग कोण होती क्रश? तुला स्वप्न पण पडायचे लगे ती क्रश स्कूटीवरून चालली. जेव्हा तू होती का माझ्या आयुष्यात? अरे पण मग क्रश मग क्रश असणं वाईट आहे का काही? तू जळती का, म्हणजे जिलियस फील करते का? नाही करत आहे. आता तू नाही का माझा ब्रश दात घासायचा तेव्हा होती ना ती, तिचं आता लग्न झालं असेल, काय झालं असेल? क्रश म्हणजे काय मला ते सांग. क्रश म्हणजे आपल्याला एखादी मुलगी आवडणं, तिच्याविषयी आदर असणं, तिच्याविषयी प्रेम असणं. मग माझ्याविषयी काय आहे तुला? सांगा. नव्हती का काही क्रश बेश? आता उगाच मी चिडले ना त्याच्यामुळे म्हणत असशील. ठीक आहे, होती क्रश. म्हणजे क्रश होती तुला? बरं तुला खरं खरं सांगू का? काय ना सांगू अजून. ना मेरी कोई क्रश थी ना मेरी कोई क्रश है. सिंपल सॉल्व मेरे लाइफ में बस आरुई है गाइस. मी तुझी क्रश नाहीये. अरे तू क्रश नाही आहे, तू गर्लफ्रेंड आहे. मग क्रश crush? जी असते ती कधीच भेटत नसती. ती क्रशच असती. हिरोईन होती एक, आता पण एक हिरोईन. कोणती? आता ऐश्वर्या राय. हा असू शकते ऐश्वर्या राय. तुला माहिती की नाही मी ऐश्वर्या रायचे गाणे बघतो की नाही? हा बस सिंपल. माझी पण एक क्रश कोण? करिश्मा कपूर. तुझा मेल क्रश असेल ना कोणतरी मेल. मला आवडतच नाही यार पोरं. मी नाही आवडत. म्हणजे तू सोडला तर हँडसमच नाही दिसत कोणी. कस काय काय वाव. माहिती. कारण तुला एकदम हँडसम पोरगं भेटलंय ना, तुला दुसरं हँडसमच वाटत नाही. एवढं पण नाही लगे, एवढं पण नाही. बरं आरोही, तुला असं वाटतं का की आपण आता झोपलं पाहिजे, खूप वेळ झालाय, व्लॉग एंड पण केला पाहिजे? वाटतंय ना, कर ना मग एंड. बट तो मैत्री बनसोडे व्लॉग माहिती तुला, हा ज्यांनी 619 कमेंट केल्या होत्या, हा त्या बहिणी अजून आपल्याला रिप्लायच केला नाही. आपण त्याला गिफ्ट कसं द्यायचं, कसं भेटायला जायचं? जर मैत्री बनसोडे व्लॉग भाई तुझा कॉन्टॅक्ट नंबर दिला नाही तर आम्हाला दुसरा विनर काढावा लागणार आहे, म्हणजे 2 विनर निघणार आहे. आणि काही तुम्ही सुद्धा होऊ शकता नेक्स्ट महिन्याचा विनर. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू अँड टेक केअर. कमेंट करा आणि विनर व्हा.